संदेशाकडे वळू आणि आपल्या आजचा जो संदेश आहे आणि त्या संदेशाचा विषय की आपल्या जीवनातील दिग्गज समस्यांना पराभूत करणे। आणि मला नाही वाटत की इथे जोही बसलेला आहे किंवा जोही ऐकत आहे त्याच्या जीवनात काही समस्या नसतील। आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मानसिक, आत्मिक, शारीरिक, वैयक्तिक किंवा ज्याही तुम्ही म्हणाल प्रत्येकापाशी काही ना काही समस्या असतात। आणि कधी एखाद्याच्या कुटुंबाविषयी, कोणाच्या नवऱ्याविषयी, कोणाची बायकोविषयी, आपल्या मुलाविषयी, आपल्या आरोग्याविषयी आपण काय करतो, या समस्येने घेरलो असतो। तसं आपण जन्मलो तसेच आपण पापाच्या समस्येतून तर आहोतच, पण त्याच्यापेक्षाही या बाकीच्या समस्या सदैव आपण घेरलेले असतो। कोणाला पापाचं समस्या असतं, कोणाला व्यसन असतो, त्याची समस्या असतो की या व्यसनातून मी कसं सुटावं। अजून बाकीच्या समस्या जर आपण बघितलं, एखाद्याला एखाद्या गोष्टीविषयी भीतीची समस्या असते, आपल्याला चिंता असते, आपल्याला आपल्या जीवनाविषयीच्या सुरक्षेची समस्या असते, आपल्याला आपल्या भविष्याची समस्या असते। सांगण्याचं तात्पर्य हे लिस्ट कधी संपत नाही। आणि आपल्या जीवनात या समस्याचा हा जो चक्र आहे तो एक एक खतम झाली नाही का दुसरी दारावरच असते का ही खतमल्यावर मी दुसरी येईल। आणि म्हणून आपल्यातला कोणीच असा नाही जो बिना समस्याचा आहे। आणि म्हणून हे ज्या समस्या आहे आणि देवाची इच्छा आहे की पहिली गोष्ट या समस्या काय करतात, पहिले तुमचा आनंद घेऊन जातात, तुमची शांती घेऊन जाते, तुमचं समाधान घेऊन जाते। आता कारण तुमच्यापाशी जी एकच गोष्ट असते का आता या समस्येवर मी काय करू, या समस्येला मी समोरे कसे जाऊ। आणि म्हणून तुमच्या जीवनाचा सगळा आनंद घेऊन जातो। आपण एक गीत गात असतो की नाही, एक गीत गातो आपण, प्रभू मध्ये विजयी। आणि आपण तेच समजणार आहोत, शिकणार आहोत का जर तुम्हाला विजयी जीवन जगायचं असेल, आपण फक्त गीतच गातो पण त्या समस्यावर देवाद्वारे किंवा देवाच्या सामर्थ्याने आपण त्याच्यावर कसं मात करता येईल त्या गोष्टी आज आपण बघणार आहोत। कारण देवाची इच्छा नाही का तुम्ही हरवलेले, तुम्ही भीतीमध्ये, तुम्ही चिंतेमध्ये तुम्ही असं जीवन जगा। देवाची इच्छा आहे का तुम्ही आनंदामध्ये, कारण लक्षात ठेवा देवापासून जो आनंद आहे त्यासारखी दुसरी कुठली गोष्ट नाही। आणि म्हणून जर तुमच्या जीवनात समस्या असेल, चिंता असेल, तुमच्या जीवनात कुठल्याही अशी गोष्ट असेल जे तुमच्यापेक्षा मोठी, कारण चिंता या सदैव आपल्यापेक्षा मोठ्या असतात आणि त्याच्यामुळेच आपण काय करतो, त्याला घाबरतो। म्हणून आजचा संदेश हा तुम्हाला सांगण्यासाठी का तुम्ही देवामध्ये त्या चिंतेवर ओके नाही, त्या चिंतेवर कसे मात करू शकता। आता हे समजण्यासाठी तुम्हाला आज एक बायबल मधील एक सुंदर गोष्ट मी सांगणार आहे, जिथे दावीद नावाचा एक देवाचा सेवक होता। आणि हा दावीद नावाचा देवाचा सेवक जेव्हा एक असा गोलियात नावाचा इतका महाभयंकर व्यक्ती जो होता त्याच्या संग त्याने कशी लढाई केली, या दोघांचं आपण जी लढाई झाली ते आपण बघणार आहोत। आणि त्याच्याद्वारे आपण बघणार आहोत का त्या दावीदाने तो एवढा भयंकर जो मनुष्य होता त्याच्यावर जसा विजय मिळवला, तसंच तुमच्या समस्या ज्या तुमच्या जीवनात फार मोठ्या आहेत आणि तुम्ही जे आपण त्या समस्येसमोर लहान आहोत, जसं हे चित्र तुमच्या समोर, आणि म्हणून या चित्रासमोर जो मुलगा आहे तो दावीद आहे, ते आपण आहोत ओके नाही। आणि आपल्या समस्या ज्या आहे त्या इतक्या मोठ्या आहेत आणि जो समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यासारख्या त्या समस्या आहेत। आता हा दावीद हा एक काय होता, एक मेंढरं चारणारा व्यक्ती, आणि हा इतक्या मोठ्या व्यक्ती जो सैनिक होता त्याने त्याला कसं हारवलं या गोष्टीविषयी आणि या गोष्टीतून आपण सगळ्या गोष्टी काय करणार आहोत, बघणार आहोत। आणि म्हणून एक वचन आपण पहिलं सॅम्युएल जुन्या करारातलं हे पुस्तक आहे आणि त्याच्यात हे खरी घडलेली घटना देवाने लिहिली। तर देवाचं जे देश आहे इस्रायल, त्या इस्रायल देश यांचा जो शत्रू जो होता तो आहे पलिस्टिनी। म्हणजे पलिस्टिनी हे जे लोक आहेत ते सदैव इस्रायल लोकांचा काय करायचे, विरोध करायचे। आजही जेव्हा तुम्ही इस्रायलचं युद्ध बघता त्यांच्यावर काय आपण जे गाझाविषयी ऐकत आहोत ते काय ऐकत आहोत का इस्रायल
आणि पॅलेस्टीन यांच्यामध्ये आजही युद्ध चालू आहे. ओके नाही, किती खरी गोष्ट आहे का हे तुम्हाला जुन्या करारातलं जर मी सांगू असलो, पण तरी ही गोष्ट आज 2025 मध्ये आताही ती गोष्ट चालू आहे. पण ही गोष्ट तेव्हा चालू असताना तर ही पॅलेस्टिनी जे लोक होते त्यांनी इस्रायलवर मात करण्यासाठी एक असा मनुष्य आणला, असा एक मनुष्य आणला ज्या मनुष्याने काय केलं, त्याने काय केलं, त्या इस्रायल लोकांसमोर त्याला उभा केला. आणि हा जो उभा असणारा मनुष्य हे तुम्हाला शिकण्यासाठी तुमच्या जीवनातील जे ही समस्या आहे ती हा गोलियात आहे. या व्यक्तीचं नाव होतं काय होतं, गोलियात होतं. आणि हा जो व्यक्ती आहे हा तुमच्या जीवनातील आणि माझ्या जीवनातील समस्या आहे. आणि पहिले ही समस्या किती मोठी आहे त्याच्याविषयी आपण बोलू. तर हा जो गोलियात आहे याच्याविषयी वर्णन बायबल सांगतं. तर गत, मराठीमध्ये त्याला गलियात, आणि हा काय म्हणतो, गत या ठिकाणचा गलियात नावाचा एक युद्धवीर पलिष्ठांच्या छावणीतून निघाला. त्याची उंची 6 हात व 1 वीत अशी होती. म्हणजे याची उंची किती होती तर या चित्रातून तुम्हाला समजतं. एक साधा सैनिक 5 फूट 8 इंचाचा असतो, पण हा जो गोलियात नावाचा जो मनुष्य होता, जो क्रूर होता, त्याची हाईट 9 फूट 6 इंच. म्हणजे इतका तो लांब, तो काय होता, तो होता दिसायला. पुढचे वचन त्याच्याविषयी सांगतात. त्याच्या डोक्यावर पितळी टोप होता आणि त्याने खवतालचे चिलखत घातलेले होते आणि त्या चिलखताचे वजन तर 5000 पितळ्याचे शकेल असे होते. त्याच्या पायात पितळी मोजे होते आणि खांदऱ्यावर पितळ्याची बर्ची होती. आणि हे सांगण्याचं तात्पर्य यासाठी का जेव्हा समस्या येतात त्या इतका महाढाय आपल्याला दिसतात की अरे बापरे, इतकं मोठं आरोग्याची समस्या, इतका मोठा रोग, इतकं मोठं माझ्यासाठी समस्या देवा तू उभारली. आणि आपल्याला दिसतं की आपण देवाला दोष देतो, पण आपल्या समस्या या गलियात नावाच्या मनुष्यासारख्याच मोठ्या असतात. आणि तुमच्या जीवनात ज्याही करंटली समस्या आहेत त्याही तुमच्या समोर मोठ्या आहेत. कारण जर त्या मोठ्या नसत्या तर आपण घाबरलो नसतो. आणि म्हणून हा जो मनुष्य होता आणि हा काय करत होता, हा काय केला, त्या सैन्याच्या पुढे उभा राहिला. जसा समस्या तुमच्या समोर उभा राहतो आणि तो काय करत होता, देवाच्या लोकांना चेतावणी देत होता. तर 8वं वचन, म्हणून समस्याचं पहिलं काम काय असते, सगळ्यात पहिलं काम असते की तुम्हाला पहिले भीती देणे. का आता मी तुझ्यावर येतो, हो की नाही, आता मी तुझं जीवन उद्ध्वस्त करतो. म्हणूनच तर आपण घाबरतो. आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, हे जो संदेश आहे, जसा दाविदाने त्या गलियातवर मात केली तसेच तुम्ही तुमच्या जीवनातील समस्येवर मात करू शकता. म्हणून या संदेशावर तुम्ही लक्ष द्या. आणि म्हणून समस्या सदैव काय करेल, तुम्हाला धमकी देण्याचा प्रयत्न, तुम्हाला सदैव भीती देण्याचा प्रयत्न, सदैव तुमची शांती घेण्याचा प्रयत्न, सदैव तुमच्यापासून जो आनंद आहे तो घेण्याचा प्रयत्न करेल. आणि तिथेच हा गलियात करत आहे. 8वं वचन, तेव्हा तो उभा राहिला आणि इस्रायलाच्या सैन्यास हाक मारून त्यास म्हणाला, तुम्ही लढाई करायास का निघाले आहात? मी पलिष्ठी आहे आणि तुम्ही शौलाचे चाकर ना. तुम्ही आमच्या मधून एक पुरुष निवडा. हा काय करतो, सदैव चेतावणी देतो. आणि तो माझ्याकडे उतरून येऊ. जर माझ्याशी लढाई करून त्याने मला जीवे मारले तर आम्ही तुमचे चाकर होऊ, परंतु जर मी त्यास जीवे मारले तर तुम्ही आमचे दास होऊन आमची चाकरी करावी. आणखी तो पलिष्ठिनी म्हणाला, मी आज इस्रायलच्या सैन्याची निंदा करीतो. मला एक पुरुष द्या म्हणजे आम्ही एकामेकांशी लढू. जेव्हा शौलाने व सर्व इस्रायलाने या पलिष्ठिन्यांचे शब्द ऐकले तेव्हा ते घाबरले आणि होऊन फार भ्याले. आणि हीच आपल्याला काय, सदैव आपल्याला आपली परिस्थिती दिसते, हो की नाही. जशी आली का की आपल्याला सगळ्यात आधी समस्या काय करते, भीती देते, शांती घेऊन जाते. आणि म्हणूनच या गलियात जो आहे हा काय करत आहे, त्या इस्रायल लोकांना धमकी देत आहे की अरे तुझी हिंमत असेल तर माझ्या संग लढ, तुझी हिंमत असेल तर माझ्या समोर ये आणि मी बघतो आणि मी तुम्हाला काय करतो, खतम करतो. आता तुमची समस्या तुम्ही बघितली, हो की नाही. आता समस्या नंतर आपण दाविदाकडे येऊ. जो दावीद जो आहे तो देवाचा सेवक आहे आणि तुम्ही त्याने ही समस्या कशी लढली त्याच्याविषयी आपण काही गोष्टी बोलू. तर दावीद काय होता, एक मेंढरं चारणारा होता
आणि त्याचे भाऊ या इस्रायलाच्या काय होते, सैन्यामध्ये सैनिक होते. आणि म्हणून दावीद त्यांच्यासाठी डबा घेऊन आला का माझ्या भावांना लढाईमध्ये असताना त्यांना मी डबा द्यावा. आणि जेव्हा तो तिथे आला तेव्हा त्याने तो पलिष्टीनी बघितला जो देवाच्या लोकांना धमकी देत आहे, जो देवाच्या लोकांना काय करत आहे का मी तुम्हाला खतम करील. आणि तेव्हा लक्षात ठेवा, आता सगळ्यात मोठा तुमचा रोल आहे का दाविदाने काय केलं, तर दावीद सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे का तुम्हाला स्टँड घेणे. समस्यापासून पळणे नव्हे, समस्यापासून पळणे म्हणजे तुम्ही हारले. पहिलं सगळ्यात मोठी सुरुवात काय होते का तुम्ही तिथे उभे राहणे, तुम्ही स्टँड घेणे. आणि हे कसं होतं आपण बघू. तर दाविदाने काय केलं, जसं त्याने तो ऐकला, 26वं वचन 17वा अध्याय, तेव्हा दाविदाने आपल्या जवळ उभे राहिलेल्या लोकांस म्हटले, जो मनुष्य त्या पलिष्ठाला मारील आणि इस्रायलापासून अपमान दूर करील त्यास काय प्राप्त होईल. हा बेसुंती पलिष्ठी कोण आहे की ज्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याला तुच्छ मानावे. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही पहिले काय घेणे, स्टँड घेणे. कारण जर स्टँड घेणे म्हणजे काय, त्या समस्याला समोरे जाणे. कारण जर तुम्ही समस्याला समोरे झाले नाही, पुढची स्टेप तुम्ही घेऊ शकणार नाही. कारण तुम्ही ऑलरेडी काही समस्या आली आणि आता मी मरते, त्याच्यात काहीच तुम्ही देव तुम्हाला काही मदत करू शकत नाही. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे का तुमची खरी परीक्षा कधी होते, जेव्हा समस्या येते. कारण चांगल्या दिवसात तर प्रत्येक जण देव करतो, हो की नाही. चांगल्या दिवसात तर प्रत्येक बाबा देवाने मला लय चांगलं केलं, देवाने आरोग्य दिलं, देवाने मला जे पाहिजे ते केलं. पण खरी परीक्षा तेव्हा होते जेव्हा तुमची टेस्ट होते, जेव्हा तुमची समस्या होते. म्हणून मी तुम्हाला गाडीचं उदाहरण सदैव देत असतो, आहे की नाही. शोरूम मध्ये गाडीमध्ये काय असते, मार मोठं लाईट लावलेले असतात म्हणून ते गाडी बम चकमक दिसते. पण तिची खरी परीक्षा कधी आहे, जेव्हा तुम्ही अमरावतीच्या रोडवर तिले चालवाल, आहे की नाही. आणि जेव्हा ते जेव्हा चालते ती तिची परीक्षा आहे का आता गाडी चांगली आहे, शोरूम मधली गाडी कुठलीही चांगली दिसते. तसंच तुमच्या जीवनात सुद्धा चांगलं असताना देवाचे आभार, देवाचे धन्यवाद, हे खूप चांगली गोष्ट आहे. पण जशी समस्या आली त्याच देवाला आपण काय करतो, काय केलं देवा तू, सगळंच तर चांगलं चालू होतं. म्हणून सगळ्यात महत्वाची पहिली गोष्ट म्हणजे काय, स्टँड घेणे. का ठीक आहे, माझा देव माझ्या सोबत आहे, मी इथे उभी राहील, देव मला सामर्थ्य देईल. जसं तुम्ही हे जे चित्र बघितलं, या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं का गोलियात इतका मोठा होता, दावीद इतका लहान होता, आणि तरीही त्याला आपल्या स्वतःच्या शारीरिक किंवा मानसिक दृष्टीने त्याला लढण्याची गरज नाही. पण हे माहीत असणे की माझ्या सोबत माझा देव आहे, ही गोष्ट तुम्हाला काय करेल, तुम्हाला ठाम करेल, तुम्हाला स्ट्रॉंग करेल. आणि म्हणून दाविदाने काय म्हटलं, तिथे तो उभा राहिला. आणि दाविदाने काय केलं, आता ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. लढाई जिंकण्याच्या आधी मधात काय काय प्रसंग येतात, ह्या प्रसंगावर तुम्हाला मात करणं खूप आवश्यक आहे, म्हणून लक्ष असू द्या. तर दाविदाने काय केलं, जो इस्रायलचा जो राजा होता त्याला म्हटलं. आणि 32वं वचन, तेव्हा दाविदाने शौलाला म्हटले, त्या मनुष्यामुळे कोणाचे हृदय खचू नये, तुमचा सेवक जाऊन त्या पलिष्ठिनी सडे लढेल. आणि म्हणून त्याने काय म्हटलं, तुम्ही घाबरू नका, तर तुमचा सेवक जाऊन काय करेल, त्याच्या संग लढेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही तुमच्या समस्या देवाजवळ किंवा ज्याला देव माहित नाही अशा जवळ जेव्हा घेऊन जाता, ओके नाही, एक गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्यात आधी आपल्याला आपलं जे शरीर आहे, जेव्हाही समस्या आली तर सगळ्यात आधी काय पाहिजे आपल्याला पाहिजे असते खांदा. कोणाचा, कोणीतरी ज्याच्या खांद्यावर मी रोडू शकेन, आहे की नाही. या गोष्टी ज्या आहे बस तुम्हाला तेवढंच पाहिजे का कोणाला तरी जाऊन माया गोष्टी सांगू दे. आणि याच्यामुळे काय होतं, तुम्ही अशा व्यक्तीपाशी जेव्हा जाता ज्याला देव माहित नाही, अशा व्यक्तीपाशी जेव्हा जाता त्याला देवाविषयी विश्वास नाही, अशा व्यक्तीपाशी जेव्हा तुम्ही जाता जेव्हा त्याला देवाविषयी काहीच त्याला मान नाही, तो व्यक्ती काय सांगतो, तो तुम्हाला कधीच इन्करेज करू शकत नाही. हो बाई तुझ्या समस्या लय मोठ्या आहे, खरंच ये तुला खांदा पाहिजे का, घे माया खांदा, तूही रड आणि मी तुझ्या संग रडतो. म्हणून तुम्ही कुठल्या व्यक्तीपाशी जाता हे फार महत्वाचं आहे. कारण तुम्हाला सल्ला देणारे या जगात फुकट सल्ला देणारे अनेक सापडतील. कारण ही गोष्ट जेव्हा तुम्ही मिस करता आणि चुकीच्या व्यक्तीपाशी, चुकीचा म्हणजे कोण, ज्याला देव माहित नाही तो व्यक्ती तुमच्या काही कामाचा नाही.
ज्याच्यापाशी देवाचं सामर्थ्य नाही तो व्यक्ती तुमच्या कामाचा नाही, ज्याच्यापाशी देवाचं तारण नाही तो व्यक्ती तुमच्या कामाचा नाही. पण साहजिकरित्या आपण अशाच एखाद्या मित्राला पकडतो, हो की नाही, ज्याला काहीच देवाविषयी माहीत नाही, आणि तिथेच आपण फसतो. दाविदाने जेव्हा शौल राजाला म्हटलं तर शौल राजा काय म्हणतो त्याला, बरं ठीक आहे, तुझी इच्छा आहे, तू लढतो, पण राजा तू तर इतका कोवळा व्यक्ती दिसत आहे मला, पण तो जो सैनिक तू जो बघत आहे त्याचं पूर्ण जीवन युद्ध करण्यात गेलं, तो 9 फूट 9 इंचाचा आहे, तू 5 फुटापेक्षा मोठा नाही. कारण दावीद राजाला हे माहित नाही का जो व्यक्ती तुझ्या संग बोलत आहे की नाही, इस्रायल आपल्या शौल राजाला हे माहित नाही का दावीद जो आहे त्याच्यापाशी देव आहे. हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तो शारीरिक व्यक्ती काय म्हणेल, ज्याला देव माहित नाही, त्याला तुमच्या जवळचा देव जो आहे, देवावरतीलचा विश्वास जो आहे तो समजत नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत होतो आधी का जेव्हा तुम्ही चाबी कोणाला तरी देता, आहे की नाही, तुम्हाला सांगितली होती का तुमची आनंदाची जे चाबी हे तुमच्या जवळ ठेवत जा. तुम्ही जेव्हा चुकीच्या व्यक्तीकडे देता तो फिरून टाकेल आणि आनंदाचं रडण्यावर घेऊन येईल. म्हणून अशाच व्यक्तीजवळ ज्याच्यापाशी देव आहे, ज्याच्यापाशी सत्य आहे, त्याला जेव्हा तुम्ही तुमच्या गोष्टी सांगता तो देवाच्या वचनातून तुम्हाला काय करतो, मार्गदर्शन करतो. तो तुम्हाला काय करतो, समर्थन करतो, तुम्हाला योग्य गोष्टी देवाच्या वचनातून दाखवतो. पण जेव्हा तुम्ही असे करत ना, ओके नाही, याने काय केलं, तो जो शौल राजा होता त्या शौल राजा म्हणते बरं ठीक आहे, आमच्यासाठी तर चांगलंच आहे का तू लढाई लढ, पण तू एवढा कवळा आहेस, तू एवढा लहान आहेस. कारण तो जे शारीरिकरित्या जे बघत आहे त्याच्याकडेच तो काय करत आहे, त्याच्याकडेच तो बघत आहे. जसं मी तुम्हाला काय सांगितलं, त्या जज विषयी उदाहरण सांगितलं, ओके नाही. त्याने तो पास्टर बघितला आणि म्हटलं आला तू माझ्या हाती, लय देव करतो तू, नाही काय, ओके नाही. त्याला फक्त शारीरिकरित्या तो पास्टर नम्र असलेला दिसत होता. त्याच्या जवळ जो देव आहे, त्याच्यामध्ये जो देव आहे, ज्या देवाचं सामर्थ्य त्याच्याजवळ आहे, ज्या देवाने त्याला पाठवलेला आहे, हा जज बघू शकला नाही. आणि म्हणून हा जज त्या पास्टरला काय म्हणाला, तुला मी खतम करीन, लय देव करता तुम्ही या एरियामध्ये, लय गॉस्पल ट्रॅक वागता तुम्ही या गोष्टीमध्ये, लय देवाविषयी सांगता, बघतो मी काय आहे. त्याला हे माहीत नव्हतं का त्या देवाच्या मागे या जगाचा उत्पन्न करताय, त्याने त्याला पाठवला आहे. तुला तो दिसत नसेल, तुला फक्त हा मनुष्य दिसते आणि म्हणून तुम्ही त्याला धमक्या देता. तसंच जगातील सगळ्या समस्या, तुमच्या आयुष्यातील समस्या, ओके नाही, काय करतात, तुम्हाला सदैव धमकावत राहतील. त्या सदैव तुम्हाला काय करतील, तुम्हाला भीती ठेवेल. पुढची गोष्ट, पण दावीद घाबरला नाही. दावीद काय म्हणाला, या सगळ्या, कारण हे तुम्हाला सदैव लक्षात ठेवणं आहे की मी कोणासंग बोलत आहे. मी अशा व्यक्तीसोबत बोलत आहे ज्याच्यापाशी देव आहे, ज्याचं तारण झालं आहे, की अशा व्यक्तीपाशी बोलत आहे जो माझ्यासारखाच हरवला आहे, त्याच्यापाशी देव नाही, आणि त्याच्यामुळे तुम्ही फसून जाल. कारण तो आपल्याच विचाराप्रमाणे तुम्हाला सल्ला देण्याचा प्रयत्न करेल आणि त्याच्यामुळे तुम्ही काय होऊन जाल, फसून जाल. पुढे आपण बघू सगळ्यात मोठी गोष्ट. आणि मग आणखी एक गोष्ट, ठीक आहे. आता पहिली चूक, तुम्ही अशा व्यक्तीपाशी गेले ज्याला देव माहित नाही, पण तो काय करेल, तुम्हाला जगीक सल्ले देईल. याच्यात खूप लोक फसतात, ओके नाही. तो आपल्या बुद्धीप्रमाणे तुम्हाला सल्ले देईल. आणि इथे हा जो शौल राजा होता, याने दाविदाला काय म्हटलं माहिती आहे का, याला दाविदाने म्हटलं की एक काम कर, तू माझं मुकुट घेऊन जा, तू माझं चिलकश घाल, तू माझी तलवार घे आणि मग तू लढाईला जा. तू जातं म्हणतो, तुझा विश्वास पाहून, तुझा आनंद पाहून, तुझी हिंमत पाहून मला लय आनंद झाला. पण एक काम कर, जो तू काय कर, माझं हेल्मेट घे, माझं तिलक घे, माझी तलवार घे आणि मग लढाईला जा. आणि दाविदाने जसा त्याचा सल्ला घेतला आणि जसं त्याने घातलं, आणि ती पुढे स्टोरी सांगते का याला काय करत होतं, चालताही येत नव्हतं. तो म्हणाला हे जमत नाही, याने मी नाही लढाई करू शकत, या गोष्टीमुळे मी काहीच करू शकत नाही. आणि त्याने काय केलं, ते जे कवच आहे ते त्याने काय केलं, काढून ठेवलं. आणि म्हणून त्याने काय केलं, 38वं वचन, तेव्हा शौलाने आपले वस्त्रे दाविदावर घातली आणि डोक्यावर पितळेचा टोप घातला आणि त्याच्यावर चिलखत घातले. 39वं वचन, दाविदाने त्याची तलवार आपल्या वस्त्रोभोवती बांधली, मग तो चालू लागला. त्याने कधीही ते वापरली नव्हती. तेव्हा दाविदाने शौलाला म्हटले
याच्याने मला चालवत नाही, कारण त्यास त्याची सवय नव्हती. मग दाविदाने शौलाला म्हटले, हे घेऊन माझ्याने चालवत नाही, कारण याची पारख मी कधी केली नाही. तेव्हा दाविदाने तो आपल्या अंगातून काढली. आणि म्हणून दुसरं काय शिकलो, तुम्ही जेव्हा जगीक माणसापाशी जाता, हो की नाही, एक तर पहिले तो तुम्हाला फसवेल, दुसरी गोष्ट जर तुम्हाला त्याची हिंमत दिसेल, बरं तू जा, पण एक काम करजो, या गोष्टी करून जाजो, आणि तिथे तुम्हाला सावध राहणं आहे का याला जेव्हा देव माहीत नाही, याचा सल्लाही काही कामाचा नाही. दाविदानं काय केलं, नाही, याने मला काही होणार नाही. आणि मग सगळ्यात मोठी गोष्ट एक लक्षात ठेवा, दाविदाने त्या शौलाला काय म्हटलं, दाविदाने त्या शौलाला म्हटलं, काही वचनं मी तुमच्यासाठी वाचतो की हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि 34वं वचन हे म्हणतं, मग दावीद शौलाला म्हणाला, तुमचा सेवक आपल्या बापाची मेंढरे राखत होता, तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक मेंढरू कळपातून नेले. मग मी त्याच्या पाठीस लागून त्यास मारले आणि मेंढरू त्याच्या जबड्यातून काढले. आणि जेव्हा तो माझ्या अंगावर आला तेव्हा मी त्याची दाढी धरून त्यास ठार मारले. तुझ्या दासाने सिंह व अस्वल दोघांनाही जीवे मारले. हा बेसुंदी पलिष्टी त्यातील एकसारखा होईल, कारण त्याने जिवंत परमेश्वराच्या सैन्याची निंदा केली आहे. यातून सगळ्यात मोठं समजणं काय, एक लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्हाला तुमच्या तारणाची साक्ष नाही, एक लक्षात ठेवा, सगळ्यात मोठं युद्ध जे आहे ते तुमच्या आत्म्यासाठी आहे. जर तुमच्या आत्म्याचंच युद्ध तुम्ही जिंकले नाही, तुम्ही ख्रिस्ताला कधीच आपल्या आत्म्याची क्षमा होण्यासाठी, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी त्याला जर तुम्ही हाकच मारली नाही, तुम्ही जर देवाचं सामर्थ्यच आपल्या जीवनात बघितलं नाही, तुम्ही काय साक्ष द्याल? समजले? दावीद काय म्हणत आहे, अरे याच्यापेक्षा मोठा सिंह, याच्यापेक्षा मोठे अस्वल देवाच्या सामर्थ्याने मी खतम केले, आणि देवाने जर मला त्याच्यावर विजय दिला तर याच्यावर सुद्धा विजय देईल. तसंच जेव्हा तुमच्यापाशी साक्ष आहे का, अरे जेव्हा हे जग जेव्हा तारण बघू शकले नाही, मस्त सारख्या पाप्याला देवाने वाचवलं, कारण तारण काय आहे, देवाचं सामर्थ्य जे तुम्हाला नरकापासून वाचवतं. अरे इतकं मोठं मी सामर्थ्य बघितलं आहे, या छोट्या गोष्टी मोठी काय आहे? कारण जर तुम्ही हे बघितलं नाही, कारण सगळ्यात मोठं युद्ध जे आत्म्याचं आहे तेच तुम्ही बघू शकले नाही, तर बाकीच्या सगळ्या समस्या तुमच्या समोर या अवाढव्य दिसतील. म्हणून तुम्हाला मी सदैव काय प्रेरित करत असतो, अरे ख्रिस्ताला हाक मारा, तो तुमचा आत्मा वाचेल, तुमच्या पापाची क्षमा करेल, त्याला हाक मारा आणि जीवनातला सगळ्यात मोठा चमत्कार तुम्ही बघा, जीवनातला सगळ्यात मोठा विजय तुम्ही बघा, की देव कसा तुमचा आत्मा वाचू शकतो, कसा स्वर्गातून येशू ख्रिस्त तुमच्या पापाची क्षमा करू शकतो. याच्यासारखं कुठलंच मोठं मिरॅकल नाही. आणि तेच तुमच्या जीवनात तुम्ही बघितलं नाही तर तुमची साक्षच काय, आम्ही तर काहीच बघितलं नाही, आमच्यासाठी तर ही छोटी गोष्टही मोठीच आहे. पण जेव्हा तुम्हाला कळतं की अरे ज्या देवाने माझा आत्मा वाचवला, तो देव या सगळ्या गोष्टीतून कसाही मला वाचवू शकेल. म्हणून दावीद काय म्हणाला, मी तुला सांगतो का देवाने मला कसं वाचवलं. आणि म्हणून सगळ्यात महत्वाचं असते तारण, म्हणून सगळ्यात महत्वाचं असतं सॅल्वेशन. का मी ख्रिस्ताला हाक वाढते माझ्या पापाची, जेव्हा तो क्षमा करतो, आणि तुम्हाला जगातला सगळ्यात मोठा चमत्कार तुमच्या संग दिसतो, जगातला सगळ्यात मोठा विजय तुमच्यामुळे नव्हे तर देवामुळे, येशू ख्रिस्तामध्ये करतो, आणि तुम्ही वाचले जाता. मग तुम्हाला मग पुढे दावीद काय केला, दावीद म्हणाला की तुझ्या हेल्मेट, तुझ्या गोष्टी मला नव्हे. तर पुढे दावीदाने काय केले, पुढे आपण बघू की पुढची गोष्ट. आता दावीद म्हणाला की तुझ्या कुठल्याच गोष्टी नव्हे, आणि त्याने काय केलं, पुढचे वचन आपण बघू, 45वं वचन. दावीदाने काय केलं, 40वं वचन आपण बघू. 45वं वचन. दावीदाने पलिष्ठांना म्हटले, तू तलवार, भाला व ढाल घेऊन मजवर आलास, परंतु मी सैन्याचा परमेश्वर, इस्रायलच्या सैन्याचा परमेश्वर, ज्याची निंदा तू केली, त्याच्या नावाने तुझ्यावर येत आहे. म्हणून तो काय करत आहे, मी माझ्या सामर्थ्याने नव्हे, तुला जरी मी लहानसा बाळ मुलगा दिसलो, पण मी माझ्या शक्तीने नव्हे, तर जो स्वर्गातील देव आहे त्याच्या सामर्थ्याने तुझवर येत आहे.
परमेश्वर या दिवशी तुला माझ्या हाती देईल. 46वं वचन, मी तुला जीवे मारीन, तुझे मस्तक छेदीन, तुझ्या बलिष्ठांच्या सैन्याचे प्रेते आकाशातील पाखरे व रानातील वनपशु यास देईल. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल की इस्रायल परमेश्वराचा आहे. आणि 47वं वचन, हा सर्व समुदाय जाणेल की तलवार व भाला याकडून परमेश्वर संरक्षण करीत नाही, कारण लढाई परमेश्वराची आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल. आज आपण सगळ्या गोष्टी काय बघतो का स्वतःच्या सामर्थ्याने मी काय काय करू शकतो. देव लक्षात ठेवा, तुमच्या गोष्टीने लढाई करत नाही, तर देवाचा विजय जो आहे, देवाचे मार्ग आहे ते फार मोठे आहे. आणि मग दाविदाने काय केलं हे लक्षात ठेवा, आणि हे तुम्हाला खूप आनंद देणारे आहे. मग असे झाले की तो पलिष्ठी उठून दाविदा जवळ येत असता दाविदाने घाई करून पलिष्ठाला मारण्यास शत्रूच्या सैन्याकडे धावला. दाविदाने आपल्या हात पिशवीत घालून त्यातून एक गोटा काढून गोपनीने मारिला आणि तो दगड त्या पलिष्ठाच्या कपाळात शिरून तो जमिनीवर पाडता पडला. असे करून दाविदाने गोफन व दगड यांनी पलिष्ठाला जिंकले आणि त्याचा पराभव करून त्यास मारिले. परंतु दाविदाच्या हाती तलवार नव्हती. आणि पुढे त्याने काय केलं, पुढे 51वं वचन, तेव्हा दावीद धावत जाऊन त्या पलिष्ठिनीवर उभा राहिला, त्याची तलवार त्याच्या मेन्यातून काढली आणि तिच्याने त्याचे मुंडके कापून त्यास ठार मारले. मग आपला युद्धवीर मेला आहे हे पाहून सगळे पलिष्ठिनी पडले. आता जसं तुम्हाला ही गोष्टी जर समजली नसेल तर दाविदाने काय केलं, शौलाने त्याला सांगितलं हे मुकुट घाल, हे तलवार घाल आणि लढाई कर. तो म्हणाला याने नव्हे तर माझा समर्थ्यवान देव तो मला मदत करेल. त्याने काय घेतले, 4 गोटे घेतले, त्याने आपल्या पिशवीत टाकले आणि तो काय केला, त्याच्याकडे धावला आणि त्याने धावून धावून तो गोटा फेकला आणि तो बरोबर त्याच्या डोक्यात लागला. आता याचा अर्थ हा बिलकुल नव्हे का त्या गोट्याने, एवढ्याशा गोट्याने हा एवढा मोठा व्यक्ती मारला. लक्षात ठेवा, सामर्थ्य गोट्यात नाही, सामर्थ्य देवात आहे. तो काय म्हणाला, मी देवाच्या नावात तुझ्या समोर येतो, मी देवाच्या नावात तुझ्या संग लढाई करतो, माझा देव मला विजयी करेल. हे तुम्हाला समजणं खूप आवश्यक आहे. ताकद त्या गोट्यात, त्याच्या डोक्यात किंवा त्याने जे युक्ती केली त्याच्यात नव्हे. म्हणून जे खरंच देवाचे जे आहेत ते काय करतात, देवाच्या सामर्थ्यात देवाकडे येतात, देवाच्या सामर्थ्यात ते आपल्या लढाया लढतात. तुम्हाला जर बघायचं असेल, माझ्या जीवनात तुम्हाला विचारायचं असेल का तू तुझी लढाई कशी लढतो, माझी लढाई रोज सकाळी घुटण्यावर मी देवासंग आपल्या प्रार्थनेने लढतो. ज्याही तुमच्या गोष्टी आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हा गोलियात काय आहे, तुमच्या जीवनातील अशी समस्या आहे जे तुम्हाला वाटतं की एवढी भयंकर आहे आणि याला मी लढाई करू शकत नाही. हा दावीद जो आहे तो असा व्यक्ती आहे ज्या समस्यासमोर इतका लहान दिसत आहे, पण सगळ्यात मोठी गोष्ट काय आहे का देव तुमच्या जवळ असणं. आणि जेव्हा देवाच्या सामर्थ्याने जेव्हा तुम्ही पुढे जाता आणि देवाला तुम्ही आपली प्रार्थना कळवता, तुमच्या प्रार्थना चिंता सगळ्या देवाजवळ घेऊन जाता, कारण सगळ्यात शेवटचं वचन. आणि मला माहित नाही, मी एक तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जर तुम्हाला आजही हे समजलं नसेल का हे खरं युद्ध काय आहे आणि तुम्हाला वाटत असेल का नाही तो मनुष्य माझा दुश्मन आहे, तो शेजारी माझा दुश्मन आहे, माय बॉस माझा दुश्मन आहे, नाही, हे युद्ध ते नव्हे. हे ज्यांना देव माहीत नाही त्यांना असं वाटतं, पण खरं युद्ध वचन काय सांगतं, एपिस्करात 6:12, कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, सत्याधीशाविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधारातील जगाच्या अधिपती बरोबर आणि आकाशातील दुष्म आत्म्याविरुद्ध आहे. तुमचे युद्ध लोकांसोबत नाही. याचा अर्थ काय असतो, सैतान ते समस्या, ते लोक तुमच्या जीवनात तुम्हाला घाबरवण्यासाठी आणतं. या सगळ्या गोष्टी सैतान करतो. तुम्ही सैतानासंग, ज्याला तुम्ही बघू शकत ना, त्याच्या संग तुम्ही लढाई कसे करू शकाल. पण सगळ्यात सुंदर गोष्ट काय माहित आहे का, की जर तुमच्यापाशी देव आहे, जर ख्रिस्ताने तुम्हाला वाचवलं आहे, देव तुमचा स्वर्गीय पिता आहे, तो काय करतो, तो तुमची लढाई लढतो. विचार करा, जसं पुन्हा एकदा उदाहरण, योहानला माझा मुलगा आहे आणि जरी मी शारीरिक बाप असलो, समस्या काही असली आहे की नाही, तर या मुलांना काय माहित आहे, एक गोष्ट, समस्या काही असू दे, माझा बाप लढाई करेल.
माझा बाप हँडल करून घेईल, माझा बाप सांभाळून घेईल. तो हे बघतो का की नाही, मला नाही वाटत माझा बाप काही करू शकेल. नाही, त्या लहान मुलाचं काय असते, विश्वास असतो की माझा बाप त्या गोष्टीची काळजी घेईल. तसाच जेव्हा येशू ख्रिस्त तारणामुळे तुमचा स्वर्गीय बाप होतो, समस्या किती मोठी आहे काही फरक पडत नाही. जेव्हा तुम्ही विश्वासाने त्याला मागता, येशू मला तू सहाय्य कर, तुमचे जे युद्ध आहे, तुमचे जे पाप आहेत, तुमचं जे व्यसन आहे, तुमच्या ज्या समस्या आहे, जेव्हा तुम्ही घुटण्यावर येऊन देवाला मागता, तुम्ही काय करता, देवाला दाखवता की मी नम्र आहे, मी या लढाया स्वतः जगू शकत नाही, मी स्वतःमुळे विजयी करू शकत नाही. आणि जेव्हा तुम्ही आपल्या समस्या देवावर सोपवता, तो तुम्हाला सहाय्य करतो आणि तो तुम्हाला विजयी करतो. म्हणून आपण गीत गात असतो की प्रभूमध्ये मी विजयी. आपल्या स्वतःमुळे तुम्ही कधीच हे लढाई करू शकणार नाही. हा जो दावीद होता, कधीही त्या गोलियात संघ स्वतः लढाई करू शकला असता नाही. पण त्याने काय केलं, मी माझ्या नावात नव्हे तर स्वर्गातील देव जो आहे त्याच्या सामर्थ्यात तुझ्यावर येतो. म्हणून मी तुम्हाला हा आजचा जो संदेश आहे, पण याच्यापेक्षा महत्त्वाचं काय आहे, दाविदापाशी साक्ष होती. काय साक्ष होती, का ज्या देवाने मला इतक्या मोठ्या घटनेतून वाचवलं, तो आजही मला वाचवेल. तशी तुमच्यापाशी तारणाची साक्ष की हो, मी पापी आहे आणि मी मरेल आणि नरकात जाईल. याच्यापेक्षा दुसरं मोठं युद्ध कुठलं नव्हे. तुम्हाला जर वाटत असेल की माझं युद्ध माझ्या नवऱ्यासोबत आहे, माझं युद्ध माझ्या गरिबी संघ आहे, माझं युद्ध माझ्या आरोग्यासंग आहे, माझं युद्ध माझ्या नोकरी संघ आहे, तुम्ही अंधारात आहात. सगळ्यात मोठं युद्ध तुमच्या आत्म्यासाठी आहे, जे युद्ध तुमचं सैतानासंग आहे. पण यातून तुम्हाला देव वाचू शकतो. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, देवा माझा आत्मा वाचो, मी विश्वास ठेवते मी पापी आहे, मी नरकात जाईल, माझा आत्मा वाचो, येशू मला वाचो, आणि तुम्ही त्याच्या सुवार्तेवर की येशू ख्रिस्त माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, आणि जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, ती तुमची पहिली प्रार्थना ठरते, जिथं देव तुम्हाला तुमच्या आत्म्याविषयी विजयी करतो. आणि त्यानंतर तुम्ही ज्याही समस्या आल्या त्याच्यावर तुम्ही ख्रिस्ताद्वारे विजयी होऊ शकता. मी आशा करतो की आजचा संदेश तुम्हाला इन्करेज करण्यासाठी, कारण आपल्या प्रत्येकापाशी समस्या आहे, हो की नाही, त्याच्यापासून कसं लढावं हे तुमच्या आजच्या संदेशाद्वारे तुम्हाला मदत ठरली असेल. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू, आपले डोळे बंद करू. मला ठाऊक नाही की तुमच्या जीवनात काय समस्या आहे, पण तुम्हाला या गोष्टीविषयी जाणीव आहे, ज्याच्यासोबत सैतान तुम्हाला किंवा ज्या समस्या, चिंता, व्यसन, कुठलीच अशी गोष्ट नाही ज्याच्यावर देव तुम्हाला ख्रिस्ताद्वारे मदत करू शकत नाही, तुम्हाला तो वाचू शकत नाही. पण गरज काय आहे की तुम्ही देवाला मागणे. आज तुम्ही जेही बसले आहात आणि ज्याही तुमच्या समस्या आहे, देवाने हा संदेशच या गोष्टीसाठी दिला आहे का त्याची इच्छा आहे का तुम्ही हरवलेले किंवा तुम्ही चिंताग्रस्त किंवा तुम्ही हे असे जीवन जगू नये जे सगळे काळजी आणि चिंतेने भरलेले आहे. ख्रिस्तामध्ये तुम्ही विजयी जीवन जगू शकता, पण कधी, जेव्हा तुम्ही त्याला मागता की येशू मला तू वाचव, येशू मला तू सहाय्य कर. आणि सगळ्यात आधी जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमच्यापाशी तारणाची साक्ष आहे का की येशूने माझा आत्मा वाचवला, कारण हा सगळ्यात मोठा युद्ध आहे जो तुमच्या आत्म्यासाठी आहे. आणि जेव्हा तुम्ही आत्म्याच्या युद्धासाठी ख्रिस्ताकडे जाता, त्याला हाक मारता, येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर, तो स्वर्गातून तुमची प्रार्थना ऐकतो आणि तिथून तुमचं नातं देवासोबत चालू होतं. तो तुमचा आत्मा वाचवतो, तुम्हाला त्याची मुलं होण्याचा अधिकार देतो, आणि तुमच्या जेवढ्याही समस्या त्या जीवनात पुढच्या आहेत ते तुम्ही त्याच्या सामर्थ्याद्वारे त्याला हाक मारून प्रार्थनेद्वारे जिंकू शकता. आज तुमची परिस्थिती काय आहे मला माहीत नाही. पहिले जर तुम्ही त्याला तारणासाठी, आपला आत्मा वाचवण्यासाठी येशूवर कधीच विश्वास ठेवला नाही, तर ही वेळ जाऊ देऊ नका. त्याला तुम्ही हाक मारा की येशू माझा आत्मा वाचव, माझी क्षमा कर. कारण देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला, त्याने आपलं शरीर तुमच्यासाठी मोडलं, क्रूसावर तो तुमच्या पापासाठी मारण्यात आला. ज्या पापाची शिक्षा तुम्हाला आणि मला भेटायला पाहिजे, देवाच्या पुत्राने येशू ख्रिस्ताने क्रूसावर घेतली. त्याने आपलं पवित्र रक्त यासाठी सांडवलं की आपल्या पापाची क्षमा व्हावी. तो मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला, आणि तो म्हणतो की आता जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवल्या जाईल. तुमच्यापाशी तारणाची साक्ष नसेल, देवाने ही संधी तुम्हाला यासाठी दिली का तुम्ही त्याला हाक मारावी की येशू माझा आत्मा वाचव, माझ्या पापाची क्षमा कर.
आणि जर तुमच्यापाशी तारणाची साक्ष असेल की हो देवाने माझा आत्मा वाचवला, आणि जर तुमच्यापाशी अजूनही कुठल्या समस्या, कारण समस्या एकानंतर एक येणारच, तर तुम्ही देवाच्या सामर्थ्याने की येशू मी या समस्या फार मोठ्या आहेत, हा गलियात जेवढा मोठा आहे त्यापेक्षाही मोठ्या माझ्या जीवनात समस्या आहे, पण परमेश्वरा तू त्याच्याही पेक्षा मोठा आहे, तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. आणि जर देवाने तुमचा आत्मा वाचवला आहे, इतका मोठा चमत्कार तुमच्या जीवनात बघितला आहे, तर देवाने तुम्ही हेही समजू शकता की देव या समस्येत सुद्धा मला सहाय्य करेल. देवाला तुम्ही हाक मारा, त्याला मागा, ज्याही तुमच्या समस्या आहे की देवा मला याच्यातून वाचव, मला तुझी शांती तू दे, हे संकट तू दूर ने, या संकटावर मला विजयी तू करून दे. होय देवा मला तू सहाय्य कर. कारण देवाची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याच्याला हाक मारावी, प्रार्थना करावी आणि त्याला विश्वासाने हाक मारावी. आणि जेही तुमच्या समस्या आहे, ज्याही तुमच्या काळजी आहे, ज्याही तुमच्या चिंता आहे, परमेश्वर म्हणतो ते तू सगळ्या माझ्यावर टाक, आणि मी जे शांती जे आहे त्या सगळे विचारापलीकडे ते तुमच्या हृदयात तो टाकेल. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो, धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो परमेश्वरा की आम्ही प्रभू, होय प्रभू, हरवलेलं किंवा पराजित जीवन जगण्याची परमेश्वरा काहीच गरज नाही, पण तुझ्यामुळे आम्ही विजयी होऊ शकतो. परमेश्वरा, जसा तू माझ्या समस्येत परमेश्वरा तू मला सहाय्य करतो, प्रार्थना करतो, इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू सहाय्य कर प्रभू, की त्यांच्या जीवनातील जेही संकट आहे, जेही समस्या आहे, त्यांना तू सहाय्य कर. होय प्रभू, की तुझ्यावरील विश्वासाद्वारे परमेश्वरा त्यांनी एक विजयी जीवन जगावं. होय प्रभू, सगळ्या गोष्टीवर परमेश्वरा तू विजयी देऊ शकतो, तुला कुठलीच गोष्ट अशक्य नाही. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी. धन्यवाद मानतो जेही जुळलेत माझ्या राजा, जेही ऑनलाईन आहेत, आणि प्रार्थना करतो जे येऊ शकले नाही त्या प्रत्येकाला तू सहाय्य कर. धन्यवाद मानतो आजच्या दिवसासाठी. आणि प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण उभे राहू.